तर मंडळीनो, आजचा दिवस मात्र रडण्यातच घालवलं बरं का. काय झालं आणि कशामुळे हे तुम्हाला सांगेनच. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. सर्वात आधी मी गरम गरम चहा पिऊन घेतली बरं का आणि लागली कामाला. थोडंसं काम झाल्यावर इथं बाहेर ना गई आली होती. मम्मीनं त्याला भाकरी दिली खायला आणि तिनं ना उलटं प्रसाद ठेवून गेला आमच्या घेटीसमोरच म्हटली. आणि ते मम्मीनं घेऊन इथं सारून काढली होती आणि मला म्हटली थोडं रांगोळी घालत. मग मी ती रांगोळी घाली. आम्ही चाललो होतो बाहेर आणि पहिल्यांदा रांगोळी घातली मम्मीला अजून बोलायला नको म्हणून. मग रांगोळी घातलो आणि निघालो बघा. कशासाठी निघालो काय हे पण सांगते तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे परी मॅडमचीच काम होतं बरं का, माझ्यासाठी नाही आहे. त्याच्यासाठी मी चालली आहे. मम्मा काय सोडून जाते का म्हणून ती पहिलंच आवरून पळायला लागली आहे. आणि तुम्हाला पण माहीत असेल लेकरं कशी बाहेर जाताना एक्सायटेड असतात. आम्ही दोघी घरून थेट PSC हॉस्पिटलमध्ये पोचलो बरं का. दवाखान्याला जसं पोचतोय तसं रडायला लागलो सांगते. कारण हिला दिलं होतं आज वॅक्सिनेशन बूस्ट होता. तुम्हाला बी माहीत असेल वॅक्सिनेशन दिल्यावर किती त्रास होतंय. हिला ती राहिलं होतं व आधी 1.5 वर्षात द्यायचं होतं ना, ते राहिलं होतं त्याला. म्हणून ती डॉक्टरनं त्याला DPT बूस्ट, विटामिन्स आणि जेन असं करून 3 वॅक्सिनेशन पायाला आणि इथं शोल्डरला दिल्यामुळे त्याला चालाय सुद्धा येत नव्हता. तुम्हाला माहीतच आहे ना, लेकराला जरी डोस दिला तर लेकरासोबत त्या पॅरेंट्सला पण त्रास होत असते. कारण लेकराला चिडचिड डोस दिल्यामुळे त्यांना बरं वाटत नसते आणि ते बघून कुठल्याही पॅरेंट्सला बरं वाटत नसते. त्यांना पण वाईट वाटत असते आणि त्यांचं मन कुठं लागत नसते. आणि तसंच हिला भूक लागलं होतं. येताना मी हॉटेलमध्ये तिला काय काय पाहिजे ते सगळं तिला खाऊ घातले आणि मी पण थोडंफार खाऊन घेतली. जास्त खाल्ली नाही कारण ऑइली जास्त होतं. आणि इथं येताना DY मार्टमध्ये आम्हाला काहीतरी शॉपिंग करायची होती. तिला चॉकलेट्स पण घ्यायची होती, ते पण आम्ही घेतलो. आणि येताना हिला ज्यूस प्यायचं होतं, ते पण हिला पाजली. कारण हिला आता रडवायचं नाही. डोस दिल्यावर पोरा लगे आजारी पडतात त्यामुळे. आणि पहिल्यात महत्त्व घरी जसं आलं ना, तो मी पॅरेंट्ससाठी सांगते तुम्हाला, पॅरासिटामॉल सिरप पहिल्यांदाच तुम्ही पाजायचं त्यांना. नाहीतर तुमची बोरं मोठी असतील तर टॅबलेट असते ते टॅबलेट घ्या. 6-6 तासांनी कंटिन्यू हे प्रकार 2-3 दिवस तुम्ही करायचं नाही तर पोरं तापाने भरून ती आजारी भरपूर पडते. त्यांना उलटं ते वॅक्सिनेशन डोस ना उलटं त्यांना इफेक्ट पडतो आणि ते आजारी भरपूर पडू शकते. त्यामुळे हे लक्षात घ्या. त्यांना पॅरासिटामॉल डोस विसरू नका. इन फ्युचर असू दे नाहीतर पॅरेंट झालं तर तुम्ही लक्ष द्या. आणि मी तर जेवून घेतली मस्तपैकी. तरी हिला तेव्हा काही वाटलं नव्हतं. आता तिला भरपूर त्रास व्हायला लागली आहे. चला ठीक आहे, तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.